सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरनं मनोज जरांगे पाटलांनी धनंजय मुंडेंना धमकी दिल्यानंतर लक्ष्मण हाके आणि जरांगे पाटलांमध्ये चांगली जुंपली आहे। जरांगे घरात घुसायची भाषा करतात, त्यांच्या धमकीला आम्ही घाबरणार नाही असा इशारा हाकेंनी दिलाय। तर धनंजय मुंडेंनी लक्ष्मण हाकेंना बोलायला सांगितलं असल्याचा आरोप जरांगेंनी केलाय। समाज टार्गेट केला जात असेल तर मोर्चाला प्रतिमोर्चाने उत्तर मिळेल आणि आम्ही कायदेशीर मार्गाने लोकशाही मार्गाने आंदोलन करू। आम्ही कुणाला बघून घेऊ, घरात घुसू, अरे जरांगे अरे जरा बघ किती किलो वजन आहे तुझं, अगोदर वाऱ्यानं उडून जाशील तू आणि तू घरात घुसायची भाषा करतो। गेला ना तो काळ, आता कायद्याचा काळ आहे, न्यायाचा काळ आहे। घरात घुसायची भाषा कुणाला धमकी देतो? पाराच्या कट्ट्यावर बसला का हा? त्यामुळे ह्या असल्या गोष्टींना आम्ही घाबरणारे नाही आहोत। आम्ही मोठ्या ताकदीने या महाराष्ट्रामध्ये मोर्चे प्रतिमोर्चे आंदोलन उभी राहतील। तिकडे त्याला नाही, मी नाही, कारण त्याला विरोधक कधी मानलेला नाही, कारण ते कोणाला विरोधक मानलं नाही। मी त्यांच्या एकाही जातीला नेत्याला बोललो नाही, मग ते वंजारीचे असू द्या, ते धनगराचे असू द्या, माळ्याचे असू द्या, दलित असू द्या, मुस्लिम असू द्या, नाही 18 बगड जातीला मी कधीच दुखवलेलं नाही। आणि ते घुसायचं ते धनंजय मुंडेंनी सांगितलं, त्याला दुसरं काही कामच नाही। आता ते बसलं लपून, आता सांगत याला फोन करून त्याला फोन करून, हे असले किरळ लागलेलं नाही गिनीत मी।